पुणे महापालिकेच्या निवडणुकीची चुरस आता वाढत चाललेली आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांच्या पदयात्रेला आता मोठा प्रतिसाद मिळतोय। पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सुसगावात अमोल बालवडकर यांचं नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलं। जेसीबी मधून फुलांची उधळण करत अमोल बालवडकर आणि इतर उमेदवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी नागरिकांच्या समस्या सोडवणार अशी प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार अमोल बालवडकर यांनी दिलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात अमोल बालवडकर यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। अमोल बालवडकर यांना मोठा प्रतिसाद आहे, तो सध्या पाहायला मिळतो। काय सांगाल, मतदार काय म्हणतात तुम्हाला? मतदारांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि मतदाराला या भागामध्ये जे विकास कामं पाहिजे ते विकास कामं करण्यासाठी जे आश्वासक चेहरे पाहिजे ते आश्वासक चेहरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे। निश्चित यामुळे संपूर्ण मतदार आमच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि मोठ्या फरकाने आम्ही सर्व उमेदवार चारचे राष्ट्रवादीचे या ठिकाणी निवडून येणार आहे। काल चंद्रकांत दादा बोलताना म्हणाले, असं याच भागामध्ये म्हणाले की अमोल बालवडकर यांची अवस्था ही रवींद्र दंगेकर यांच्यासारखी झाली। सुरुवातीला ते बोलत होते, नंतर ते शांत झाले। तुम्हीही सुरुवातीला बोलत होता, तुमचाही आवाज आता क्षीण झालेला आहे असं म्हणतायत। आवाज या ठिकाणी फक्त वाजणार म्हणजे जनतेचाच आवाज दिसणार आहे। 16 तारखेला जनतेपेक्षा मोठं कोण नाहीये आणि चंद्रकांत दादांपेक्षा मी खूप लहान कार्यकर्ता आहे। वयाने आसन कर्तृत्वाने सगळ्यांनीच लहान कार्यकर्ता आहे, पण ज्या लहान कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला इथल्या जनतेला मान्य नाहीये आणि इथली जनता पेटून उठलेली आहे मतदान करण्यासाठी। कधी मतदानाचा दिवस येतो कधी घड्याळ बटन दाबतोय असं इथल्या सर्व मतदारांना वाटत आहे। तुम्ही म्हणताय की तुमच्या एकट्याचीच उमेदवारी कापली, पण ते म्हणतात की 42 जण इच्छुक होते, त्यांना सुद्धा संधी मिळाली नाही। मला माझ्यावरती बोलण्याचा अधिकार आहे आणि 42 जणांना आता काही जणांना पर्याय नाही। ऐनवेळी यांनी उमेदवारी कापली तर लोकांना काय पर्याय राहणार आहे? मला सुद्धा जर अजितदादांचा आशीर्वाद नसता भेटला तर मला काय पर्याय राहिला असता? तुम्ही देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर सुद्धा टीका केली, ते म्हणताय की देवेंद्रजींवरती मी अजिबात टीका केली नाहीये। दादा असं नरेंद्र म्हणताय मोदीजी, देवेंद्रजी यांना मी मानणारा कार्यकर्ता आहे, भगव्या ध्वजाला मानणारा मी कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पक्षाला पण मी मानतो। या ठिकाणी जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांनी चुकीच्या अहंकाराने अनेक जणांचा त्या ठिकाणी सुडाने त्या ठिकाणी तिकीट कट केलेली आहेत। तुम्ही जे आव्हान इथल्या उमेदवारांना केलेलं होतं त्यांचं असं म्हणणे की आम्ही ते आव्हान स्वीकारलेलं आहे। स्वीकारा म्हणावं, माझी नम्र विनंती आहे, यांनी आव्हान स्वीकारावं। माझी काय त्यांना तो अधिकार आहे लोकशाही दिलेला, त्यांनी आव्हान स्वीकारावं, काय अडचण नाही। एवढी गर्दी बघून काय विश्वास वाटतो तुम्हाला? काय मतदान आता अवघ्या 8 दिवसांवर आलेलं आहे, विजयी तुम्ही व्हाल असा विश्वास आहे, पण काय टार्गेट ठेवलेलं का? किती मतांनी विजय होऊ शकता तुम्ही? हा जनतेचा रोष आहे आणि जनतेचा रोष कसा व्यक्त होतो मतदान पेटीतून त्या दिवशी 16 तारखेच्या निकालात कळणार आहे सर्वांना। आणि ठिकठिकाणी मोठ्या संख्येने या सुसगाव असेल किंवा हा बाणेर म्हाळुंगे रस्ता भाग असेल, इथं अमोल बालवडकर यांचं स्वागत केलं जात आहे। कॅमेरामन तुषार नानावरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, सुसगाव, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।